जय भीम नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र भाग 2ला आपण आज सुरुवात करणार आहे. बाबासाहेबांचं चरित्र जे की बाबासाहेबांनी स्वतः वाचून त्याला मान्यता दिलेलं असं एकमेव धनंजय कीर लिखित बाबासाहेबांचं चरित्र आपण बघणार आहे. जो शूद्राच्या पोटी जन्मला तो जरी ज्ञानसंपन्न झाला तरी तो शूद्रच आणि हीनच मानला जाई. अशा प्रकारे शेवटी 4 वर्णाच्या 4 जाती पुढे प्रांतभेद पंचभेद यांची संख्या अगणित झाली. भिन्न चालीरीती, भिन्न आहार आणि संकर यामुळे अनेक जातीमधून शेकडो उपजाती पोटजाती उत्पन्न झाल्या. दुसरी एक उत्पत्ती अशी की भारतातील ज्या मूळ रहिवाशांनी आर्याचे प्रभुत्व नाकारले त्यांना आर्यांनी चेपून टाकले, त्यांच्यावर दास्य लादले आणि शेवटी त्यांच्या कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारला. तिसरे मत असे की हा एक छिन्न विछिन्न झालेला समाज होता. पुढे या समाजातील लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या अवतीच्या काळीही ते आर्याशी एकजीव झाले नाहीत. त्यांनी गोभक्षण सोडले नाही म्हणून त्या समाजावर बहिष्कार पडला. तो समाज अस्पृश्य गणला गेला. ह्या अनिष्ट रूढीचा नायनाट करण्यासाठी भारताच्या अनेक थोर सुपुत्रांनी आपापल्या परीने महान प्रयत्न केले. राजकुलोत्पन्न महाज्ञानींनी बुद्धिप्रमाणवादी गौतम बुद्धानेही जाती संस्थेला हादरा दिला. भगवान बुद्धाने अस्पृश्यांना आपल्या धर्माची दीक्षा दिली. त्यांना आपल्या भिक्षुपंथात समाविष्ट करून घेतले. त्यानंतर 11व्या शतकात समाजनुचार्य यांनी स्वतः स्थापलेले मठ आणि देवळे ही अस्पृश्यांना खुली ठेवली. समाजनुचार्याचा एक प्रमुख शिष्य तर अस्पृश्य जातीपैकीच होता. कर्नाटकमध्ये बसवेश्वर नामक हा विशाल आणि व्यापक दृष्टीच्या धैर्यशाली प्रधानाने ते अस्पृश्यता नष्ट करण्याचे कार्य केले. चक्रधर, रामानंद, कबीर, चैतन्य हा महाभागांनी भक्ती क्षेत्रात एकात्मता प्रचलित त्यांचा मागोवा घेत एकनाथ तुकाराम, रोहिदास चोखामेळा या साधू संतांनी भक्तिपंथात समानतेचा उपदेश केला. भक्तिपंथाच्या आणि साधू संतांच्या शिकवणीसंबंधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ईश्वराच्या घरी भेदभाव नाही, देवभावाचा भुकेला असा ते जयघोष करीत. हे खरे, परंतु तुमची आमची भजनात एकी भोजनात बैकी संगत एक भक्ती 2 अशीच त्यांची प्रथा असे. ह्या पुण्यशाली साधू संतांच्या शिकवणीमुळे मुसलमानांच्या धार्मिक आक्रमणाविरुद्ध कळत नकळत हिंदू समाजातील खालच्या वर्गात धर्माभिमान जागृत झाला. तथापि चातुर्वर्णपंथीत सामाजिक विषमता आणि जातीभेद नष्ट करणे हे त्यांचे ध्येय नव्हते. त्यामुळे त्यांच्या उपदेशाचा परिणाम भक्तिक्षेत्राच्या पलीकडे झालाच नाही. असे असले तरी वारकरी पंथात अस्सल बुरसलेले सनातनी हरिभक्त पारायण रमले नसते. विष्ठा भक्षण करणाऱ्या गाईला वंदन करून गाई म्हशींच्या विष्ठेने देवघरनी स्वयंपाकघर सारवणारे, पण आपल्या धर्मबांधवांना आपल्या देवाच्या भक्तांचा विटाळ मानणारे गोभक्त पारायण नि संत शिरोमणी त्या भक्तिपंथात रंगले नसते. साधू संत परम दयाळू होते. भूतदयेचे पुरस्कृत्य होते. पण जसा आईने केवळ प्रेम केल्याने मुलाचा रोग बरा होत नाही, तसा साधू संतांच्या नुसत्या दयाळूपणाने नि कनवाळूपणाने हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक दूर झाला नाही. तीच गोष्ट हिंदू सम्राटांनी आपल्या धर्मबांधवांना अस्पृश्य मानणे हे पाप आहे, हा गुन्हा आहे असा कोणत्याही भारतीय राजाने निर्बंध केला नाही. एकाही नृपश्रेष्ठाच्या शिलालेखात किंवा स्तूपावर प्रजेला असा आदेश दिलेला आढळत नाही. ब्रिटिश राजवटीच्या प्रारंभी राजा राम मोहन राय यांनी सामाजिक आणि धार्मिक पुनर्जीवनाची तुतारी फुंकली. त्यांच्या कार्याचा जातीसंस्थेवर थोडा हितकारक असा परिणाम बंगालमध्ये झाला.
तथापि अस्पृश्यतेला मूठमाती देण्यासाठी प्रत्यक्ष कार्यास प्रारंभी केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्यतेचे उच्चाटन करून आधुनिक भारतात सामाजिक समता निर्माण करण्याचा महान संदेश दिला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांची दुर्जनांच्या आणि पुराणमतवाद्यांच्या निंदेला न छळता अलौकिक धैर्याने तोंड दिले. अस्पृश्य समाजाच्या मुक्तीसाठी त्यांनी अभूतपूर्व असे बंड पुकारले. त्यांनी अस्पृश्य बांधवांसाठी पुण्यात 1848 साली एक शाळा काढून भारताच्या 2500 वर्षाच्या आयुष्यक्रमात अपूर्व अशी क्रांतिकारक घटना घडवली. इतकेच नव्हे तर त्या शाळेसाठी शिक्षक मिळत नव्हते म्हणून आपल्या अशिक्षित पत्नीस सुशिक्षित करून शिक्षिका केले. हे पवित्र कार्य करत असता त्या साधुशील माऊलीने अज्ञानी बांधवांकडून सनातन्यांकडून भयंकर विटंबना सोसली. भारतीय स्त्रीला शिक्षण देऊन तिला आत्मोन्नतीचा मार्ग मोकळा करून देणे व शूद्रांना आणि अतिशूद्रांना शिक्षण देऊन सामाजिक, धार्मिक व आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी त्यांना उभे करणे हे ज्योतिरावांचे कार्य भारतात अजोड आहे. बंगालचे शशीधर बंदोपाध्याय यांनीही या क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य केले. भारतातील संस्थानापैकी पुण्यश्लोक सयाजीराव गायकवाड यांचे अस्पृश्यता निवारण्याच्या क्षेत्रातील कार्य मोठे, भरीव आणि परिणामकारक ठरले. असा प्रजातिहितवादी, ज्ञानदाता आणि प्रगतिप्रिय निरेश निर्वाचित भारतात क्वचित झाला असेल. स्पृश्य हिंदूच्या हृदय शून्यतेमुळे अस्पृश्यांकरिता काढलेल्या शाळेसाठी स्पृश्य हिंदू शिक्षक मिळेनात म्हणून सयाजी महाराजांना मुसलमान शिक्षक नेमावे लागले. महाराष्ट्रातील अस्पृश्य समाजही आपल्या थोर निद्रेतून जागा होत होता. तो थोडीफार हालचाल करू लागला. त्या समाजाचे पहिले पुढारी गोपालबाबा वलंगकर अस्पृश्यता देवनिर्मिती नसून मनुष्य निर्मिती आहे असा टाहो फोडण्यास त्यांनी आरंभ केला. हे महात्मा फुलेंच्या चळवळीतील तयार झाले होते. ते साधू वृत्तीचे राहत असत. आपली घराणी ते वृत्तपत्र, कीर्तन आणि सामाजिक परिषदा ह्यामधून मांडित असत. हिंदू समाज आपल्या एका घटकावर करीत असलेला घोर अन्यायाकडे ते सुशिक्षितपणे हिंदूचे लक्ष वेधीत. ज्ञानदांनी अस्पृश्यता निवारणासाठी फार मोठा लढा लढवला. कर्नल अल्कॉट आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक त्यांच्या अस्पृश्यांसाठी शाळा अद्याप सुरू झाल्या नव्हत्या. ब्रिटिशांची राजवट सुरू झाली. त्यासरशी अस्पृश्यतेची गडक अमावस्या सरू लागली. अस्पृश्य वर्गाच्या स्थितीतील शिक्षणाच्या दृष्टीने हळूहळू फरक पडू लागला. आरंभी नवीन राज्यकर्त्यांचे धोरण थोडे सावधगिरीचे असे. पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती राज्यकारभार होता. त्याला असंतुष्ट ठेवायचे नाही. त्यांना पाश्चिमात्य धर्तीचे शिक्षण देऊन राज्यकारभारात गुंतवायचे. त्यांच्याकडून विरोध होईल अशी गोष्ट सहसा करायची नाही अशी त्यांची लक्षात घेतली होती. शिक्षण घेणे ही त्या काळी ब्राह्मणांचीच मिरासदारी समजली जाई. अब्राह्मणांनी शिक्षण घेणे ही कल्पनाच त्या काळी अधार्मिक वाटे. ब्राह्मणांना ती असह्य होई. विद्या संपादन करणे आपले काम नव्हे असे पिढ्यानपिढ्या ब्राह्मणांनी त्यांच्या मनावर बिंबवलेले होते. त्या समजुतीचा धाक अगतिक झालेल्या सातारच्या हतबल छत्रपतींना सुद्धा वाटे. दिवसा शिक्षण घेता येत नसे म्हणून ते रात्रीचे शिकत. 1820 साली ब्रिटिशांनी पुण्यातील ब्राह्मणांकरिता संस्कृत पाठशाला सुरू केली. 30 वर्षानंतर त्या पाठशाळेत ब्राह्मणेतर हिंदू मुलांना प्रवेश द्यावा असे इंग्रजांनी ठरविताच त्या पाठशाळेतही बहुतेक सर्व ब्राह्मण अध्यापकांनी ब्रिटिशांच्या नवीन धोरणाला कडाडून विरोध केला आणि त्या धोरणाचा निषेध म्हणून जवळजवळ सर्व अध्यापकांनी राजीनामे दिले. वरच्या वर्गातील ब्राह्मणोत्तरांच्या शाळा प्रवेशाची जर ही कर्मकथा तर अस्पृश्यांच्या शिक्षणाची गोष्ट काढताच कोणते अनर्थ घडले असते ह्यांची कल्पनाच करावी. ब्राह्मणेतरांना
नी स्पृश्यांना शिक्षण दिले तर ब्राह्मण विरोध करतील अशी ब्रिटिश सरकारला भीती वाटे. तसा विरोध ओढवून घेण्यास धूर्त राज्यकर्ते त्या काळी फारसे राजी नव्हते. खालच्या समाजाला शिक्षण देऊन जर का क्रांती झाली तर वरिष्ठ वर्गाच्या अगोदर आपलीही होळी होईल अशी भीती ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ कंट्रोलरचे अध्यक्ष लॉर्ड एलिन बोरोसारख्या मुत्सद्यांना वाटे. त्या काळी जवळजवळ सर्व शिक्षक आणि शाळानिरीक्षक ब्राह्मण असत. त्यामुळे ब्राह्मणेतरांच्या आणि विशेषतः ब्राह्मणांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक बिकट झाला. अस्पृश्यांना सरकारी शाळेत प्रवेश देण्याविषयी त्या काळी अधूनमधून विचार विनिमय होईल तशी मागणी होती. ती मागणी इंग्रज अधिकारी नि व्यवहारी येत देशीय समाजसुधारक त्यांचे आहे नि निराधारणी अनाठायी अशी चळवळ आहे असे हंटर समितीपुढे साक्ष देताना ममो कुटे यांनी उद्गार काढले. कुटे हे त्या काळचे नावाजलेले पंडित समाजसुधारक रानड्यांचे परममित्र. ब्राह्मणांच्या या स्वार्थी धोरणामुळे निर्माण झालेल्या या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा ख्रिस्ती धर्म प्रचारकांनी संस्थांनी मोठ्या कुशलतेने घेतला. ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी धर्मांतराचा हेतू पोटात ठेवून शूद्राच्या आणि विशेषतः अतिशूद्राच्या शिक्षणाचा प्रश्न हाती घेतला. ख्रिश्चन धर्मप्रचारकांनी वागणूक दयाशील हातोटी मोहक ते त्याचा विटाळ मानित नसत. त्यामुळे त्यांच्या भूतदयेच्या कार्यास परिणाम शूद्राचा मनावर झाला. ब्राह्मण समाजापेक्षा हे विदेशी ख्रिश्चन धर्मप्रचारक अधिक चांगले अशी त्यांची समजूत झाली. इंग्रज राज्यकर्ते अस्पृश्यांच्या शिक्षणाकडे डोळेझाक करीत काहीसे तटस्थ असत परंतु बहुधा उदासीन असत. ही अस्पृश्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उसळी मारून 1856 साली पुढे सरसवला. धारवाडाच्या सरकारी शाळेत मुख्याध्यापकाने एका अस्पृश्य मुलास प्रवेश नाकारला म्हणून ते प्रकरण मुंबई सरकारकडे निर्णयासाठी पाठवण्यात आले. तेथून ते प्रकरण कलकत्त्यास महाराजांकडे गेले. त्यांनी अनुकूल असा निर्णय केला. त्या निर्णयाप्रमाणे 1858 साली एका पत्राद्वारे प्रांतातील सर्व शाळांना कळवले की ह्यापुढे सरकारी शाळात सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. ज्या शाळात सरकारी सहाय्य मिळेल त्यांनी सर्व जातींच्या मुलांना प्रवेश दिला पाहिजेत. ज्या शाळा हे आज्ञापत्र पाळणार नाहीत त्यांना अनुदान देणे वा न देणे सरकारच्या इच्छेवर अवलंबून राहील. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आंबेडकर पूर्व महाराष्ट्रात अस्पृश्यांच्या हिताच्या दृष्टीने अशा घटना घडत होत्या. राजकीय प्रगतीच्या बाबतीत भारतीय क्षितिजावर महाराष्ट्र झळकत होता. महाराष्ट्रात नवीन विचारांचे नवीन जीवनाचे युग अवतरले होते. वासुदेव बळवंत फडके यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या संग्रामाच्या लाटा ओसरत होत्या. जातीभेद, अस्पृश्यता, बालविवाह, प्रौढविवाह, विधवांचा पुनर्विवाह, स्त्री स्वातंत्र्य या प्रश्नावर वैचारिक संघर्ष सुरू होता. समाज सुधारकांचा पक्ष आणि राजकीय पक्ष यामध्ये आधी सामाजिक सुधारणा करावी की आधी राजकीय या प्रश्नावर मोठी रणधुमाळी माजली होती. दोन्ही बाजूंना जाडेगाढे पंडित होते. एका बाजूला थोर विचार परिवर्तक आणि उदारमतवादी नेते होते तर दुसऱ्या बाजूला सनातनी प्रवृत्तीचे पण राजकारणात प्रभावी आणि त्यागी बाण्याचे वीरमणी होते. मुत्सदी इंग्रज राजकर्ते आणि मतलबी ब्रिटिश पत्रपंडित यांचे प्रयत्न मात्र हिंदी चळवळ केवळ समाज सुधारणेच्याच रुळावरून चालत राहावी या हेतूने मांडले होते. मनातील हेतू हा की भारतीयांचे लक्ष राजकारणाकडे विशेषसे लागू नये. तथापि महाराष्ट्रातील धुरीणांनी दोन्ही कार्याची धुरा वाहिली. लोकहितवादी नि रानडे यांनी समाजाच्या सर्व घटकांना गुणविकासाची संधी लाभावी, न्याय आणि विशाल तत्वाच्या पायावर समाजाची
पुनर्रचना व्हावी अशी विचारसरणी मांडली. महात्मा फुले यांची विचारसरणी अधिक क्रांतिकारक होती, अधिक मूलगामी होती. त्याने जातीभेद मोडून नवीन समाजरचना बुद्धिप्रामाण्य, न्याय आणि समता ह्या तत्वावर उभारावी म्हणून बंड केले. आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याविषयी तेजस्वी विचार मांडले. पुरोगामींनी प्रगतीपर विचार प्रदर्शन करणाऱ्या संस्थांना आणि समाजसुधारकांना त्यांनी पाठिंबा दिला. त्रिखंडात कीर्ती पावलेले विश्वरत्न डॉक्टर भांडारकर नी न्यायमूर्ती तेलंग महाराष्ट्राच्या नव समाजनिर्मितीचा पाया घालण्यास कार्यास सुधारकांना उत्तेजित देत होते. राजकीय सुधारकवाद्यांचे अग्रणी पराक्रमी नी पंडितवर्य टिळक होते. त्या काळी प्रकटपणे प्रखर राजकारणी असून आतून पुराणमतवादी म्हणून समाज सुधारकाविरोधात अशा कार्यकर्त्यांचा राजकीय समाजवाद्यांवर गोटात फार मोठा भरणा असे. त्यामुळे त्यांचे मतलबी धोरण असे की आपण अंतर्गत यादवी टाळून दोन्ही पक्षांना समान अशा राजकीय सुधारणांकडे प्रथम लक्ष द्यावे. अशा या समाज सुधारकाविरोधी पक्षांचे अगतिक अपरिहार्य धोरणी तत्व नव्हे, तर त्या पक्षांच्या सनातनी मतांचा प्रखर आविष्कारही टिळक करीत असत. समाज सुधारमतवाद्यांना दृष्टिकोन हा राजकीयदृष्ट्या तसा नेमस्त आणि निरम परंतु अधिक प्रामाणिक आणि यथार्थ होता. राजकीय सुधारणावाद्यांचा दृष्टिकोन जरी राजकीयदृष्ट्या अधिक व्यवहारी आणि प्रभावी होता तरी त्यात समाज सुधारणेला बगल देणे हीच खरी आंतरिक प्रवृत्ती होती असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. समाज सुधारणेला राजकीय सुधारणेवाद्यांना आणि सुधारणवाद्यांचा जो विरोध होता तो त्यांना समाजसुधारकांना राजकीय सुधारणांबरोबर घडवून आणणे शक्य झाले असते. म्हणून राजकारण आणि समाज सुधारक या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत हे त्यांच्या लक्षात आले नसेल असेही असण्याचा संभव आहे. तथापि समतेच्या विशाल आणि उदांत अशा विचारांच्या पायावर अधिनिष्ठित होणाऱ्या नवसमाज आपली पारंपरिक जन्मजात प्रतिष्ठा आणि विशेषाधिकारी धोक्यात येतील अशी त्यांना भीती वाटत असे. काँग्रेसचा जन्म होऊन जवळजवळ 7 वर्षे झाली होती. सरकार जबाबदारी वरिष्ठपदी आणि राज्यपालांच्या सल्लागार मंडळात हिंदी गृहस्थ नेमावेत अशी ठराविक विनंती आणि कळकळीची प्रार्थना करून काँग्रेसचे अधिवेशन प्रतिवर्षी समाप्त होई. अशी होती आंबेडकर पूर्वी महाराष्ट्र आणि भारताच्या इतर प्रदेशात एकंदर वैचारिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. पुढच्या भागामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण बघणार आहोत. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.